राज्यात मागील 4 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, विंगोली, भासवाडी या गावांमध्ये पाणी शिरले। या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे। या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तानी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। यावेळी मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत धनादेश स्वरूपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वितरित करण्यात आली। आज नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे दौऱ्यावर आले। त्यांनी मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तसेच मारजवाडी या पुनर्वसित गावालाही त्यांनी भेट देऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला। याप्रसंगी आमदार डॉक्टर तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, परिसरातील शेतकरी, नागरिक आदींची उपस्थिती होती। यावेळी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी या भागात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले। त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या। त्यांच्या या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या सोडवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले। तसेच या भागातील नुकसानग्रस्तांचा रोष जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर असल्याचे कळल्यानंतर याबाबत लवकरच चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले। गाव माझा न्यूजकरिता बाबूराव वाघमारे, मुखेड, नांदेड।